बातमी आहे पुण्यामधून। दारूच्या नशेमध्ये कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलनं अनेकांना गंभीर जखमी केलाय। मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलाय। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC मध्ये कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे रविवारी रात्री एका पार्टीत भरपूर दारू प्यायला। दारूच्या नशेमध्ये गाडी चालवून पुणे नगर रस्त्यावरती 6 वाहनांना त्यांनी धडक दिली। या धडकेमध्ये अनेक जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। मात्र रांजणगाव पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केलेला असून पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेला अटक केलेली नाही। शिवाय त्याची वैद्यकीय तपासणी ही देखील झालेली नाहीये। आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून। मंदार, नेमकं प्रकरण काय आहे? कारण अतिशय धक्कादायक अशी माहिती समोर येते। या व्हिज्युअल्समध्ये, या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर एक कार अतिशय वेगाने रस्त्यावरून जाते आहे आणि समोर जे कोणी उभे आहेत, मग वाहनं असतील किंवा लोक असतील, यांना अक्षरशः चिरडते आहे। हा प्रकार घडलेला आहे रविवारी संध्याकाळी पुणे नगर रस्त्यावरती रांजणगाव MIDCच्या जवळ। आणि हा कार चालवणारा व्यक्ती आहे हेमंत इनामे, जो स्वतः रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे। रविवारी रात्री हा हेमंत इनामे एका पार्टीमध्ये दारू प्याला आणि दारूच्या नशेमध्येच त्यांनी कार चालवून हा अपघात केलेला आहे। या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। अनेकांचे हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत, छातीला दुखापत झालेली आहे। मात्र रांजणगाव पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केलेला आहे। गरज होती तात्काळ या हेमंत इनामेची वैद्यकीय चाचणी करण्याची, त्यांनी दारू पिलेली आहे हे त्यामध्ये सापडलं असतं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। मात्र ती केलेली नाही। त्याचबरोबर या हेमंत इनामेला अटक देखील केलेली नाही। आणि जे जखमींचे नातेवाईक आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे दबाव स्थानिक पोलीस आणतायत, रांजणगाव पोलीस आणतायत। रांजणगाव पोलिसांशी आम्ही जेव्हा याबाबत बोललो तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की हा जो गुन्हा आहे तो बेलेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये जामीन मिळू शकतो, त्यामुळे त्याला आम्ही अटक केलेली नाही। इतकं धक्कादायक उत्तर या पोलिसांनी दिलेलं आहे, जे पोलीस निरीक्षक आहेत वाघमोडे यांनी। कारण आपण जर पाहिलं तर अपघात अतिशय गंभीर आहे, खूप गंभीर जखमा या अपघातामध्ये झालेल्या आहेत। आणि पोलीस स्वतः दारू पिऊन जर गाडी चालवतो आणि लोकांना उडवतो आणि तरी जर कारवाई होत नसेल तर पोलिसांच्या क्रियाशीलतेवरती एक मोठं प्रश्नचिन्ह आहे पुणे ग्रामीण पोलिसांच्या। अगदी बरोबर आहे मंदार, खरं तर अत्यंत गंभीर अशी ही घटना आहे, त्यामुळे काय ऍक्शन घेतली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी। पुढची